नमस्कार मित्रांनो, माय विनर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. येथे आपणास मराठी मातृभाषेतून स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन अगदी मोफत केले जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्पर्धा परीक्षा विषयक 1000 प्रश्न या सिरीज मधील आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न. BBPS म्हणजे काय आणि हे कोणाच्या अंतर्गत काम करते? ऑप्शन 1 BBPS म्हणजे भारत बिल पेमेंट सिस्टम आणि NPCI अंतर्गत काम करते. ऑप्शन 2 BBPS म्हणजे भारत बिल पार्टी सिस्टम जे राज्य सरकारच्या अंतर्गत काम करते. की ऑप्शन 3 BBPS म्हणजे भारत बिर्ला पार्टी सिस्टम जे केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करते. की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 BBPS म्हणजे भारत बिल पेमेंट सिस्टम जे NPCIच्या अंतर्गत काम करते. प्रश्न क्रमांक 2 शिर्डी हे साईबाबाचे धार्मिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन 1 अहमदनगर, ऑप्शन 2 नाशिक, ऑप्शन 3 पुणे की ऑप्शन 4 औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. आणि उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 3 तुळजापूर हे तुळजाभवानी मातेचे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन 1 कोल्हापूर, ऑप्शन 2 उस्मानाबाद, ऑप्शन 3 जालना की ऑप्शन 4 धुळे जिल्ह्यामध्ये. आणि उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 4 भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? ऑप्शन 1 जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड, ऑप्शन 2 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली, ऑप्शन 3 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम की ऑप्शन 4 हिमिस हे राष्ट्रीय उद्यान. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 5 जिम कार्बेटचे जुने नाव काय होते? ऑप्शन 1 हेली नॅशनल पार्क, ऑप्शन 2 डेली नॅशनल पार्क, ऑप्शन 3 हिमिस नॅशनल पार्क की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हेली नॅशनल पार्क. प्रश्न क्रमांक 6 भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोठे आहेत? ऑप्शन 1 महाराष्ट्र, ऑप्शन 2 मध्य प्रदेश, ऑप्शन 3 गुजरात की ऑप्शन 4 पश्चिम बंगाल. आणि उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 7 भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? ऑप्शन 1 जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड, ऑप्शन 2 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली, ऑप्शन 3 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम की ऑप्शन 4 हिमिस ज्याचा विस्तार 3568 किलोमीटर असून जम्मू आणि काश्मीर जिल्ह्यात आहे. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 हिमिस ज्याचा विस्तार 3568 किलोमीटर असून जम्मू आणि काश्मीर राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 8 राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे पहिले पुरुष विजेते कोण? ऑप्शन 1 विश्वनाथन आनंद, ऑप्शन 2 सचिन तेंडुलकर, ऑप्शन 3 प्रज्ञा आनंद की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही.
आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 विश्वनाथन आनंद. प्रश्न क्रमांक 9 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार याची पहिला महिला विजेती कोण आहे? ऑप्शन 1 कर्णम मल्लेश्वरी, ऑप्शन 2 पी.टी. उषा, ऑप्शन 3 राजेश्वरी एस, ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 कर्णम मल्लेश्वरी. प्रश्न क्रमांक 10 3 राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते? ऑप्शन 1 चंदीगड, ऑप्शन 2 आंध्र प्रदेश, ऑप्शन 3 हरियाणा, ऑप्शन 4 जम्मू आणि काश्मीर. आणि उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 11 रेल्वेने थेट ओव्हरहेड लाईन ऊर्जा देण्यासाठी जगातील पहिला सौर प्रकल्प तयार करणारा देश कोणता? ऑप्शन 1 भारत, ऑप्शन 2 अमेरिका, ऑप्शन 3 चीन, ऑप्शन 4 जपान. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 भारत. मागील व्हिडिओमधील स्वाध्यायासाठी दिलेला प्रश्न होता मित्रांनो भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण? आणि ऑप्शन्स होते ऑप्शन 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन 2 राजा राममोहन राय, ऑप्शन 3 पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन 4 सॅम पित्रोदा. आणि दिलेल्या स्वाध्याय प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सॅम पित्रोदा. आणि जाता जाता नेहमीप्रमाणे तुमच्या अभ्यासासाठी एक स्वाध्याय प्रश्न देऊन जात आहे मित्रांनो, ज्याचे उत्तर आपणास पुढील व्हिडिओमध्ये मिळेल. तर प्रश्न आहे वन विभागाचा पहिले लायकेन पार्क कोणते? ऑप्शन 1 उत्तराखंड, ऑप्शन 2 हिमाचल प्रदेश, ऑप्शन 3 पश्चिम बंगाल, ऑप्शन 4 उत्तर प्रदेश. अशाच प्रकारच्या जनरल नॉलेज विषयक मराठी भाषेतून स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शनासाठी आमच्या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि आजच्या व्हिडिओतील कोणता प्रश्न आपणास सर्वात जास्त आवडला तो कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आज काही नवीन शिकला असाल, नाही जरूर शिकलात, नवीन शिकलात म्हणून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. हॅपी लर्निंग.